जर तुमच्याकडे 2 रुपये असतील ते 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाची पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. 14 एप्रिल हा भारताचा प्रमुख उत्सव आहे. 14 एप्रिल म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. यालाच आपण भीमजयंती असेही म्हणतो. भारतात तसेच जगभरात भीमजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. बाबासाहेबांचे अन्वयी या दिनाला समता दिन म्हणून साजरे करतात. त्यांनी दिलेला संदेश म्हणजे शिका, संघटित व्हा आणि एकत्र राहा. या देशाची सर्वात मोठी गरिबी म्हणजे पैसा नसून तर शिक्षणाचा अभाव आहे. म्हणून शिका आणि एकत्र राहा हे त्यांचे विचार आजही आपल्याला जागृत करणारे आहेत. अशा या महामानवाची कथा, त्यांची जयंती, त्यासाठी एक छोटंसं ट्रिब्यूट म्हणून मी आमरस बनवलेला आहे. अगदी सोपी आणि सहज रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता. भेदभावाने माणसं दुरावली जातात, म्हणून भेदभाव करू नका. मानवांशी मानवतेने वागा. सगळी माणसं एकच आहेत, एक धर्माने वागा. हेच त्यांचे विचार आजही आपल्याला प्रोत्साहित करणारे आहेत. शिक्षणाला भर देणारे असे हे शिल्पकार मानव, राज्यघटनेचे शिल्पकार. त्यांना मानाचा मुजरा